काही फायदा नाही. थोड़ा मागे जो एम्बुलेंस में आ रहा है इसके योगेश के साथ जाऊन आलाय, काय सांगा? बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल आपल्या भुसावळ तालुक्यात जवळपास 90 ते 95पर्यंत सगळे हे यात्री तिकडे गेलेले होते. 2 बस होते, तर त्याच्यातली एक बस ही दरीत पडली आणि जवळपास 44 लोक त्या बसमध्ये होते. त्याच्यातले 25 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 16 लोकांची ट्रीटमेंट तिथे काठमांडूला तिथं सुरू आहे. तर त्याच्यातले 15 लोक इंज्युर्ड आहे, कोणाचं फ्रॅक्चर आहे, कोणाला ब्रेन इंजुरी वगैरे आहे. एक पेशंट ICUमध्ये आहे. पण ह्या सगळ्या कार्यामध्ये भारत सरकार आणि नेपाळची सरकार, आपली तिथली एम्बेसीज पूर्णपणे तिथे त्या मिशनमध्ये लागलेले होते. खूप पटपट सगळ्या व्यवस्था झाल्या, काय की आमचं काल PMOमध्ये बोलणं करून सगळ्या व्यवस्था केली आणि आज एअरफोर्सच्या विमानाने आज ह्या सगळ्या 25 बॉडीला आम्ही इथे आलेलो आहे. त्यामध्ये राज्य सरकारने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि आता जी घटना घडलेली आहे तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचं दुःख आपल्याला सगळ्यांना आहे. परत अशी घटना घडू नये आणि ह्या पद्धतीचे सगळे प्रिकॉशन आपण सगळ्यांनी म्हणजे यात्रेकरांनी पण घेणं आणि बस चालकांनी पण घेणं हे फार गरजेचं आहे.